इंडिया आघाडीतील अनेक पक्ष, अदानी समूह आणि गौतम अदानी यांच्या विरोधात वारंवार आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मात्र वारंवार गौतम अदानी यांची पाठराखण करताना दिसत आहेत. नुकत्याच बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी पुन्हा एकदा गौतम अदानींचे जाहीर आभार मानले. नेमकं काय म्हणाले शरद पवार पाहूयात. मी आत्ताच उल्लेख केला की भारताचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची उभारणी आपण करतो आहोत. त्याचं बांधकाम चालू आहे. हा प्रकल्प आहे तो 25 कोटी रुपये लागणार आहे आणि 25 कोटीची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली. सुदैवानं आमच्या 2 सहकार्यांनी त्याच्यात मदत करायला सांगायची विनंती मी त्यांना केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला हो म्हटली. जी शिल्पे शिल्पोदेश ही जी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातली देशाची अत्यंत महत्त्वाची पूर्ण बेस कंपनी आहे. त्याचे प्रमुख विजय शिर्के आणि त्यांचे सहकारी त्यांनी 10 कोटी रुपयाची मदत याच्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मी आभार मनापासून. आणि हा प्रकल्प पृथ्वीमध्ये आणण्याच्यासाठी आणखी एक आमच्या सहकार्याने मदत करण्याचा निर्णय घेतला. काही रक्कमी पाठवली. त्याच्यामध्ये गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं ते दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत. प्रत्यक्ष त्याचं कामही सुरू झालेलं आहे. दरम्यान शरद पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे. इंडिया आघाडीत लोकशाही आहे, हुकुमशाही नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेची पाठराखण केली. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या तेही पाहूयात. काही होणार नाही. ही लोकशाही आहे. आमच्याकडे दडपशाही नाही. म्हणलं की उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस. गलत भी अच्छा, अच्छा भी अच्छा. आमच्याकडे असं नाही. लोकशाही आहे. तुमच्या घरामध्ये मला सांगा कधी मतभेद होत नाहीत का? सगळ्याला हो म्हणतात का? नाही की नाही? मोकळा श्वास घेऊन लोकशाही लोकांना बोलायचा अधिकार आहे की नाही? इंडिया आणि महाविकास आघाडी हा लोकशाहीने चाललेला प्रश्न. आमच्याकडे चर्चा होते. आमच्याकडे काय भीती नाही दाखवली जात की तू कर्तृत्वान असला तरी मला आवडत नाही आउट. आमच्याकडे तसं नाही. आमची लोकशाही आहे आणि माझ्या मते लोकशाहीमध्ये मतभेद म्हणजे काय मनभेद नाही. लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत पण म्हणून मनभेद नसतात. ती दडपशाही नाही. दडपशाही तिकडे, आमच्याकडे नाही. इंडिया आघाडीतील शिवसेना पक्षाने नुकताच धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून गौतम अदानी यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला होता. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील अनेक नेते केंद्र सरकारवर निशाणा साधताना गौतम अदानी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे खासदार शरद पवार हे मात्र वारंवार गौतम अदानींची पाठराखण करताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.